मी काय म्हणते, असा कुरकुरीत डोसा आणि चटणी तुम्ही नाश्त्यासाठी नक्की करून बघा. आणि मी खात्रीपूर्वक सांगते, एकदा तुम्ही करून पाहिला ना तर तुम्ही सारखं सारखं करून खाणारच. चला तर मग अगदी झटपट होणारा डोशांचा आज आपण प्रकार करतोय, पण काहीतरी चटणीमध्ये पण व्हेरिएशन आलं पाहिजे की नाही. तर चटणी पण करूयात एकदम चटपटीत अशी. सुकी लाल मिरची घेतली 10 ते 12. यामध्ये चिंच घालायची. चिंचेमुळे ना चटणीला मस्त अशी आंबट गोड चव येते. शीर काढायची चिंचेची. गरम पाणी घालायचं आणि अर्धा तास हे गरम पाण्यामध्ये मुरण्यासाठी ठेवूया. आपलं नवीन देखणं प्रॉडक्ट पण आलेलं आहे, व्हेजिटेबल चॉपर. यामुळे तुमच्या डोळ्यात पाणी न येता तुम्ही कांदा चुटकी सरशी चिरू शकता. कुठे ऑर्डर करायचा? मधुराज रेसिपी क्लब.com वरून किंवा व्हॉट्सअप नंबर देते स्क्रीनवर, तिथून ऑर्डर करू शकता. आता इथे सुकी लाल मिरची आणि चिंच छान भिजले गेलेत बघा. एकदम फ्लफी झाली मिरची. आता हे बाजूला काढूया. मिक्सरचं भांडं घ्यायचं आणि यातल्या पाण्यासकट हे मिक्सरमध्ये घालून घेऊ. यामध्ये 7 ते 8 लसूण पाकळ्या. लसूण थोडा जास्त असेल ना तर चटणीला चव छान येते. वाह, काय सुरेख रंग आलाय. आणि खूप बारीक पेस्ट नाही तयार केलेली. हे असं ओबडधोबडच ठेवूया. चला तर मग आता इथे चमचाभर तेल गरम करण्यासाठी ठेवलंय. आता यामध्ये फोडणी घालूयात. सगळ्यात आधी मोहरी, अगदी पाव चमचा, खूप अशी घालायची गरज नाहीये. मोहरी छान तडतडायला लागली की हिंग घालायचं पाव चमचा. बारीक चिरलेला कांदा. छान असा सोनेरी रंग येईस्तोवर कांदा परतून घेऊ. चला, इथे कांद्याला छानपैकी सोनेरी रंग यायला सुरुवात झाली की हा जो पेस्ट किंवा मसाला आपण तयार केला हे यामध्ये घालूया. मिसळूयात. आणि आता हे एकत्र कमीत कमी 7 ते 8 मिनिटं तरी शिजवून घ्या. ही चटणी इथे छानपैकी एक 7 ते 8 मिनिटं शिजायला घातली होती. आणि तुम्ही बघू शकाल हलकंसं तेल त्याच्यावर तरंगायला सुरुवात झाली आणि मस्त दाटसर झाली आहे. आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालूया आणि 1 चमचा गूळ चव बॅलन्स करण्यासाठी मिसळून घेऊया. तर गॅस बंद करते आणि थंड करण्यासाठी ही ठेवूयात. आता ही थंड झाली ना की एका काचेच्या जारमध्ये किंवा स्टीलच्या डब्यात भरली तर फ्रीजमध्ये 8 ते 10 दिवस ही चटणी छान टिकते. मस्त आंबट गोड आणि तिखट झणझणीत अशी ही चव येते. इडली, डोसा किंवा घावणं जरी केली किंवा थालपीठ त्यासोबत खायला कमाल लागते. मस्त एकदम कुरकुरीत असे हे मिश्र डाळींचे आपण डोसे तयार करतोय. तर सगळ्यात आधी 1 कप तांदूळ घ्यायचा. कुठलाही तांदूळ घ्या. बरं, कप आपले मधुराज रेसिपीचे आहे. मधुराज रेसिपी क्लब.com या वेबसाईटवरून ऑर्डर करू शकता. व्हॉट्सअप नंबर देते. ऑनलाईन ऑर्डर करण्यासाठी त्रास होत असेल फक्त मेसेज करा ऑर्डर मेजरिंग कप आणि कप तुमच्या घरपोच पोहोचवण्याची सुविधा करण्यात येईल. बरं, प्राईसची आहे ती ऑल इन्क्लुझिव्ह आहे. जाडजूड आहे. स्टेनलेस स्टील आहे, त्यामुळे उत्तम दर्जाचे आहे. 1 टाईम इन्व्हेस्टमेंट आहे. पिढ्यानपिढ्या चालूच राहतील. नक्की ऑर्डर करून बघा. तर सगळ्यात आधी 1 कप तांदूळ घेऊयात. आता हा मी तुकडा तांदूळ घेतला. हे पाव कपचं मेजरमेंट आहे. सो पाव कपच्या प्रमाणामध्ये सगळ्या डाळी घेतल्यात, ज्यामध्ये सगळ्यात आधी घालूयात मूग डाळ, मसूर डाळ, चणा डाळ, उडदाची डाळ. तितकेच आपण पोहे देखील घेतलेले आहेत पाव कप आणि 1 चमचा मेथ्या. हे सगळं मिसळून घेऊयात. आता हे सर्व एकत्र केलेलं मिश्रण स्वच्छ धुवून घेऊयात. भरपूर पाणी घालायचं आणि असं हाताने चोळून चोळून धान्यांवरचं जे माती असेल, कचरा असेल किंवा एखादं पोरकीड त्यात राहिलं असेल तर ते निघून जाईल. हे बघा. आता पाण्यामध्ये 3 ते 4 वेळा स्वच्छ धुवून घेतलं की पुन्हा पुरेसं पाणी यामध्ये घालूयात. काय सुंदर दिसतंय रंगीत. बघा, पूर्ण हे भिजलं गेलं पाहिजे आणि त्याच्यावर 1 इंच पाणी हवं. छानपैकी एक 5 तास हे आता भिजत घातलं होतं. आता हे बघा मिश्रण छान फुललं आहे. आता यातलं कमी पाणी घ्यायचं. खूप पाणी नका घेऊ. पाणी निथळून हे डाळ तांदूळ एकत्र मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊ. थोडं पाणी घालायचं. झाकण ठेवून सरसरीत हे वाटून घेऊ. हे वाटलेलं मिश्रण बाउलमध्ये काढूया. पहिल्या बॅचमध्ये पाणी जरा जास्त झालं. आता मी पुढची बॅच वाटताना पाण्याचा अजिबात वापर नाही करता करणार आहे, कारण तेच आधीच्याच बॅचचं पाणी पूर्ण पिठासाठी पुरेसं आहे. आता हे बघा, हे छान ताटसर आहे.
पीठ तयार आहे. आता हे आंबवण्याची अजिबात गरज नाही. लगोलग करून लगोलग तुम्ही डोसे घालू शकता. तर सगळ्यात आधी आता यामध्ये मीठ घालूयात. हे पीठ यामध्ये छान मिसळून घ्यायचं. एकसंध झालं पाहिजे हे पीठ. चला आता हे डोसे घालूयात. गॅस सुरू करायचा आणि यावर मध्यम आचेवर तवा गरम करण्यासाठी ठेवूयात. तर तव्यामध्ये तेल घालायचं. पहिला बिडाचा तवा वापरताना पहिला जेव्हा आपण डोसा किंवा घावन लावतो ना तेव्हा तेल जरा बऱ्यापैकी लावून घ्यायचं, म्हणजे मग तो डोसा किंवा घावन चिकटत नाही. पीठ बघा किती छान त्याला बुडबुड आलेत, तरी हे आपण आंबवून घेतलेलं पीठ नाही आहे. आता तवा हलकासा गरम झाला आहे की हे डोशाचं मिश्रण घ्यायचं. छान असं पळीभर पीठ तव्याच्या मधोमध घालायचं आणि हे असं लगोलग पसरवून घ्यायचं. जितकं शक्य असेल तितकं मोठं लहान तुम्हाला आवडेल तसं करू शकता. आणि छान याला असा सोनेरी रंग येईपर्यंत हे भाजून घेऊयात. यामध्ये आपण सोडा दही काहीच घातलेलं नाही आणि इन्स्टंट आहे, आंबवलं देखील नाही आहे. मध्यभागी हलकं जाड ठेवायचं कारण मध्यभाग जास्त गरम असते. हे बघा छान बुडबुडे देखील येतात. हां, फक्त हा डोसा हवा तितका पांढरा शुभ्र नाही होत कारण यामध्ये डाळींचं प्रमाण जास्त आहे, त्यामुळे हलकासा ऑरेंज किंवा पिवळसर व्हायची शक्यता असते. थोडं तेल सोडूयात बाजूने. आता हे बघा खालची बाजू सोनेरी व्हायला सुरुवात झाली आहे. डोसा कधी पण ना उलटवायची अजिबात गडबड करायची नाही. छान ही खालची बाजू याचा रंग बदलला की मग आपण डोसा याचा कड सोडवून घ्यायची. हे उलटवून ही बाजू देखील हलकीशी भाजून घेऊयात. नॉर्मल डोसा एक बाजूने भाजला तरी चालतो, पण हा लेंटिल डोसा आहे किंवा मिश्र डाळींचा आहे, त्यामुळे हा दोनही बाजूने भाजून घेणं गरजेचं आहे. दोनही बाजूने छान भाजला म्हणजे तो छान कुरकुरीत व्हायला मदत होते. छान भाजला गेला आहे. गॅस बंद करते, म्हणजे काय होतं ना पुढचा डोसा घालताना तव्याचं तापमान जरा कमी व्हायला मदत होते. हे बघा आता छान झाला आहे. दोनही बाजूने भाजल्या आणि मस्त असा भरपूर डाळी आहेत त्यामुळे कुरकुरीत होतं. हे काढूयात जाळीवर. लगोलग खाणार असाल तर तव्यातून ताटात, पण मला फोटोसाठी ठेवायचं म्हणून बाजूला ठेवला. तवा गॅस बंद केला, तापमान थोडं कमी करून आता पुढची सेम स्टेप रिपीट करूयात. छान असं पसरवून घ्यायचं आणि तापमान तव्याचं कमी करून छान असं पळीभर हे पीठ घालून जितकं शक्य असेल जमेल तितकं पसरवून घ्यायचं. आता मात्र गॅस सुरू करते आणि हा देखील भाजून घेऊयात. पुन्हा एक महत्त्वाचं सांगते की हा डोसा इन्स्टंट आहे. डाळींचा भरपूर यामध्ये वापर आहे, त्यामुळे दोनही बाजूने छान असा खरपूस भाजून घेणं गरजेचं आहे, म्हणजे ती डाळ भाजतानाच छान शिजली जाईल. बघा छान असा खरपूस व्हायला लागला. आत्ता हलका मऊ वाटतोय, पण तो शिजला पाहिजे दोनही बाजूने, मग तो क्रिस्पी होईल. पण जाळी बघा काय सुरेख आली आहे. वा वा क्या बात आहे. आता पुन्हा गॅस बंद करते आणि पुन्हा हा दुमडून घेऊयात. वा सुरेख. डोसे कमाल दिसतात, एकदम मस्त होतात, हे रुचकर होतात आणि मुख्य म्हणजे पौष्टिक आहे. बरं मी हे इन्स्टंट केले, पुन्हाच सांगते, जर तुम्ही हे आंबवण्यासाठी जरी ठेवलं तरी दुसऱ्या दिवशी सकाळी एक नंबर डोसा याचा तयार होतो. रेसिपी आवडली तर लाईक कमेंट सबस्क्राईब. पुन्हा भेटूयात. तोवर मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात राहा. मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव.